हो, आज हा जो पाठिंबा दर्शवलेला आहे काय सांगाल? खरोखरच चिखली नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होत आहे. अशा वेळेस आमच्या 13 प्रभागामध्ये आनंदजी गयची हे मशाल चिन्हावर उभे आहेत आणि आपण पाहता की आत्ताच आमचे दुसरे मित्र, आमचे सहकारी विजयजी सोनवाल यांचा चुकून त्या ठिकाणी अर्ज राहिला होता. त्यांच्यावर कपाट निशाणी मिळाली होती. परंतु आपल्या समक्षच त्यांनी आज कपाट निशाणीवर कुठलंही बटन न दाबता आनंदजी गयचे यांची मशाल विजयी करण्याचं आवाहन केलेलं आहे. हे खरोखरच आमच्या महाविकास आघाडीसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी विजय सोनवाल. मी प्रभाग क्रमांक 13 मधून अ गटामधून माझा अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि मला कपाट ही निशाणी भेटलेली आहे. आता मी समाजाच्या हितासाठी आणि काँग्रेस पक्षावर भरोसा करून, विश्वास करून मी माझा पाठिंबा हा आनंद गयची याला जाहीर करत आहे. तसेच रजनीताई जागृत आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशीनाथ अप्पा बोंद्रे यांना आपण जनतेला सर्वांना असं नम्र विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतांनी महाविकास आघाडीला निवडून द्यायला पूर्ण ताकद लावावी आणि मी मतदारांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतांनी आनंद गयची, काशीनाथ अप्पा बोंद्रे, रजनीताई जागृत यांना प्रचंड मत द्यावे आणि मी माझा पूर्ण पाठिंबा यांना जाहीर करत आहो. विजय सोनवाल हा काँग्रेसचा अत्यंत जीवाभावाचा कार्यकर्ता आहे, अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता आहे. सोनवाल परिवारच खूप जुना जनुभाऊ बोंद्रे यांच्या काळापासून 1978 सालची जी काँग्रेस होती त्यात त्यांचे वडील रमेश बाबूजी सोनवाल हे काम करत होते. सेवा दलापासून अनेक ठिकाणी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि आज त्यांचा वारसा विजय सोनवाल चालत आहे. खरं तर प्रभाग 11 मध्ये उमेदवारी देताना विजय सोनवाल यांचं नाव समोर होतं. इतर प्रभाग 13 मध्ये यांचं नाव समोर होतं. अनेकांचं तिथं होतं, काँग्रेसचे अनेक जण तिथं होते, त्यात विजय सोनवाल पण होते. परंतु ही जागा महाविकास आघाडीला गेली आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना जी आहे, या शिवसेना पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना जो पक्ष आहे त्या पक्षाला ही जागा गेली आणि तिथे आनंद गयची यांना उमेदवारी मिळाली. विजय सोनवाल यांनी जागा महाविकास आघाडीच्या वाट्यावर गेलेली असल्यामुळं त्यांनी आज त्यांचा पाठिंबा जो आहे तो आनंद गयची यांना दिलाय. मी विजय सोनवाल यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो, त्यांचं अभिनंदन देखील करतो की त्यांनी अत्यंत योग्य असा निर्णय घेतलाय आणि या पद्धतीनं काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडी एकजूट होऊन एक मुठीने काम करते, त्याचं निश्चितच अत्यंत चांगला परिणाम येत्या काळामध्ये दिसेल. मी देखील मतदारांना अत्यंत नम्र विनंती करेल की आपण देखील काशीनाथ अप्पा बोंद्रे आणि त्यांच्यासोबतच महाविकास आघाडीचे संपूर्ण शहरभर आमचे जेही उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. पुन्हा एकदा ही विनंती.